वर 2025 मैया जगन हा तामिळ सिनेमा पाहिला. छान आहे, वेगळा थोडासा. अं, थोडक्यात की एक मुलगा असतो, तरुण असतो, त्यांची फॅमिली पूर्ण असे एकत्र कुटुंब असतं ते. पण त्यांचे इतर भाऊ आणि कोणी कोणी नातेवाईक असतात आणि त्यांची एक मोठं हवेलीसारखं घर असतं. तर अचानक त्यांच्यावर म्हणजे वाटणीचं हे म्हणजे होतं आणि त्यांना ते घर सोडून जावं लागतं. थोडक्यात इतके दिवस ते ज्या ठिकाणी राहत असतात चेन्नईला, ते सोडून त्यांना मद्रासला जावं लागतं. म्हणजे ते ठरवतात की मद्रासला जायचं. म्हणजे त्याचे वडील टीचर असतात आणि मग ते म्हणजे त्यांचं मन मोडून जाते तिथून. तर त्या मुलावरही खूप परिणाम होतो. सगळे त्याचे जुने मित्र, सवंगडी हे सगळ्यांनाच खूप प्रेम लावलेलं असतं म्हणजे त्यांनी वडिलांनी आणि त्यांनी सगळ्यांनीच. आणि मग शेवटी ते जातात. मग एकदम दाखवले की 22 वर्षांनी त्याच गावात त्यांच्या नातेवाईकाचं च्या मुलीचं लग्न असतं आणि त्या मुलीचं आणि त्याचं खूप चांगलं रिलेशन म्हणजे आणि तिच्यासारखे फोन पण येत असतात. तर आता तिथे जायचं त्याची तशी तर इच्छा नसते, पण तिच्याकरता जाणं भाग असते. मग हा जातो. तिथे पोचल्यावर जाताना बस कंडक्टर म्हणजे वडिलांचं नाव काढतो, आठवण आली म्हणे मी त्यांचा स्टुडंट आहे वगैरे. त्याला बरं वाटतं म्हणजे थोडंसं. तिथे पोचतो तर भेट होते सगळ्यांची. बहीण अगदी खूप प्रेमाने त्याला आणलेली गिफ्ट, तू स्वतःच मला घालून दे, हे करून दे, थांबू दे स्टेजवरच्या लोकांना वगैरे असं करून म्हणजे अगदी खूप आवर्जून. आणि एक मुलाची तिथे गाठ पडते. मामाई सगळे इतरही नातेवाईक खूप बोलतात त्याच्याशी वगैरे. तो आपलं वरवर हा हू करत असतो. कारण त्याचं कोणाशीच त्याला म्हणजे आता असं अलिप्तपणा त्यांनी स्वतःला अलिप्त करून घेतलं असतं. आणि एक मुलगा मात्र त्याच्या अगदी मागेच, अरे बापरे, अच्छा तू आहे का? हा, मला लहानपणापासून खूप आठवतं असं तसं करून. आणि मग तो म्हणजे म्हणतो की मी आता निघणार आहे म्हणजे जेवण करून. तर तो म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला सोडून देतो. आणि तो मुलगा सोडायला येतो स्टँडवर. पण हा मुद्दामून मध्येच वाटेत चहा प्यायला थांबूया इथे चहा, अरे बस काय मिळेल वगैरे. म्हणजे शेवटी तो त्याची बस चुकवतो. आणि मग म्हणतो आता कुठे जायचं? तर हा म्हणतो मी लॉजवर थांबेन. तर तो म्हणतो पहा इथले लॉज तुम्हाला पसंत पडतात का? तर ते नसतातच चांगले. मग शेवटी तो म्हणतो की चला तुम्ही माझ्या घरी. आणि तो त्याला आपल्या घरी घेऊन जातो. मग घरी गेल्यावरही तो अगदी त्याच्याशी खूप फ्रेंडली वागत असतो. त्याला मग विचारतो बिअर घेता का, मग आपण बिअर पिऊया. मग बिअर पिताना दोघांची खूप छान जमते. खूप गप्पा गोष्टी होतात. हा पूर्ण वेळ आठवायचा प्रयत्न करत असतो की हा कोण आहे एवढा आपल्या जवळीक साधतोय आणि आपल्याला अगदी हे म्हणतोय. त्याची बायको पण सांगते की हा लहानपणापासून नुसतं तुमचं नाव घेतोय आणि हे करतो. तर पण त्याला काही त्याचं नाव आठवायला तयार नसतं. शेवटी रात्री तो म्हणतो की नाही. आणि नंतर तो त्याला हे पण सांगतो की तुम्ही सगळं सामान घेऊन गेले त्या गावातनं आणि सायकल तुमची राहिली होती आणि तुम्ही म्हटलं होतं कोणी गरजू असेल तर त्याला द्या. तर माझ्या वडिलांनी मग ती मला दिली. मी आतापर्यंत सगळं माझं त्याच्यामुळे चांगलं झालं असं तसं म्हणजे ते सांगत राहतं. वडिलांनी माझ्या त्या सायकलीवर धंदा केला पूर्ण. आता माझं पण खूप छान चाललंय आणि मी अगदी तुमची देवासारखी पूजा करतो वगैरे वगैरे. तर आता उद्या तुम्ही म्हणजे त्याच्या बायकोला बाळ होणार असतं. तो म्हणतो उद्या सकाळी तुम्ही माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला आशीर्वाद द्या आणि माझ्या मुलाचं नाव मी तुमचंच नाव ठेवणार आहे त्याचं. तर आता हा घाबरतो की आपल्याला आता याचं नावच आठवत नाहीये तर काय करायचं. म्हणून तो सकाळीच उठून न सांगता घरी परत येतो आणि त्यांनी त्या मुलाला चुकीचा आपला मुद्दामून नंबर दिला असतो. आता घरी आल्यावर हा तसा बेचैन राहतो आणि तर त्याला आता ते घर स्वतः जिथे रेंटने राहत असतो मद्रासला, ते घर विकत घ्यायचं असतं. मग पैशांची सगळी जोडणी चालली असते त्याची. तर तेवढ्यात त्याची मुलगी म्हणते की हा नंबर कोणाचा आहे. त्या मुलाने जो लग्नात भेटला असतो, जो खूप जवळीक ज्यांनी साथ साधली असेल, त्यांनी आपला नंबर पण दिला असतो. तर ती तो नंबर लावते आणि बोलायला लावते वडिलांना.
मग वडील शेवटी कबूल करतात. त्याला म्हणतात, अरे तू सगळं सांगतोय मला, पण मी त्याच्याकरताच निघून आलो कारण मला तुझं नावच आठवत नव्हतं. त्याला 2 मिनिटं वाईट वाटतं. मग तो म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला क्लू देतो की लहानपणी आपण असं करत होतो, तसं करत होतो, तसं करत होतो. मग त्याला एक 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 करून आठवतं. मग तो म्हणतो, हा, आलू, पोटॅटो असं करून. मग परत म्हणजे त्यांच्या आठवणी रंगतात आणि मग एक 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 करून त्याला आठवायला लागतं. तरी तो म्हणतो, मला तुझं खरं नाव आठवतच नाहीये. आणि मग परत तो अजून काही काही गोष्टी सांगतो आणि मग त्याला ते आठवतं. मग तो म्हणतो की ठीक आहे, आपण भेटूया पुन्हा, असं करून तो फोन ठेवून देतो. आणि तो दुसऱ्याच दिवशी त्याच्या गावात पोचतो आणि त्याच्या घरावर थप्पड थप्पड म्हणतो, अरे पोटॅटो, आलू, खोल दरवाजा, खोल. तो नाही उघडत. आणि मग शेवटी तो तेव्हा त्याचं खरं नाव घेतो, म्हणजे मैया जगन, दरवाजा खोलो. आणि मग तो खाडकन दरवाजा खोलो. त्याला मग खूप आनंद होतो की शेवटी त्याला मी आठवलं म्हणून. आणि असं करून मग सिनेमा संपतो. तर अशा म्हणजे थोडंसं काय रिलेशन्सवर, आपल्या नात्यांवर, किंवा आपण ह्युमन पैसा अडका तर बाजूला राहिला, शेवटी आपसातले संबंध, प्रेम हे महत्वाचं आहे. याच्यावर थोडासा आहे. छान आहे.